इतका रिस्पेक्ट दिला सगळ्यांनी बाबांच्या रोलमुळे. शम्मी कपूर, शशीजी, इवन ऋषी, आज ऋषी कपूर नाही आहे आपल्यामध्ये. तुम्हाला सांगतो हे सगळे कपूर फॅमिली साई डिव्होटीज आणि खूप रिस्पेक्ट दिला ह्या लोकांनी. शम्मीजी सुद्धा उठून उभे राहिले होते. बाबा चिलम ओढायचे म्हणून आम्ही चिलम ओढतो हे चुकीचं आहे. बाबा नॉनव्हेज पण खायचे, पण हा वैयक्तिक प्रश्न आहे प्रत्येकाचा. आई वडील हे देवासमान असतात आणि बाबा नेहमी सांगायचे जो आया है वो तो जाएगा लेकिन जो है उसकी तो इज्जत करो. भारतात तुम्ही जन्म घेतला, तुम्ही योग्य रीतीने भारतीय बना. मी मराठी आहे. आय एम फ्रॉम कर्नाटका, आय एम चेन्नई, तामिळनाडू. अरे बा आहेत ते सगळे भारतात आहेत ना. तुम्ही असे वेगळे वेगळे राहिलात तर कोणतरी परदेशातला येईल आणि तुमच्यावरती रूल करायला लागेल, जे ब्रिटिशांनी केलं. कारण तुम्ही वेगळे वेगळे राहायचे. नुसते मोठमोठे होर्डिंग्ज लावून आणि मोठमोठ्या सभा घेऊन समाजाचं भलं होत नाही. समाजाचं होत नाही, पण त्या राजकारण्यांचं होतंय ना. इमल्यावर इमले त्यांचे चढतायत ना. ते चढवत, पण त्याची फळं त्यांना नंतर भोगावीच लागतील. पहिल्या भागात आपण बघितलं की आपल्याकडे सुधीर दळवी आले होते, ज्यांनी शिर्डी के साईबाबा यांची मुख्य भूमिका केली होती. आज पुन्हा दुसऱ्या भागात ते आलेले आहेत, तर त्यांच्याशी आपण गप्पा मारूया. कॉलेजमध्ये असताना पण तुम्हाला सगळ्यांना देवानंद असं म्हणायचे, तो असा मोठा देवानंदचा कोंबडा. तुमचाही तसंच होता का त्यावेळेला? देवानंद नाही, ते म्हणायचे तू हिरो बन, हिरो. स्वामी दादाला आम्ही शूटिंग करत होतो आणि तिथे एक जण आला आणि तो म्हणाला, यंग पोरगा, देव अंकल. ए मैं अंकल नहीं हूं, मैं देवानंद हूं, देवानंद. म्हणजे तो फिलिंग सुद्धा यंग असायचं त्या माणसाचं आणि शेवटपर्यंत ते तसेच राहिले. स्वामी दादाला सुद्धा त्यांनी मला जी भूमिका दिली ती माझ्या इमेजला अनुसरून अशी दिली. त्यावेळेला म्हणून देवसाहेब दूसरा कोई किरदार होगा तो मुझे देना, दूसरी कुठली तरी कॅरेक्टर द्या ना. देख तुम्हारी इमेज ऐसी है, मुझे अगर कोई बूढ़ा बनाएगा तो मैं मना करूँ. देवान वॉज ए वर्सटाईल दॅट वे आणि अत्यंत प्रेमळ, अत्यंत ज्याला म्हणतात सॉफ्ट होते, अत्यंत सॉफ्ट बोलायचे. सॉफ्ट. आणि स्वामीदाच्या प्रीमियरला आम्ही गेलो होतो आणि त्याच्यानंतर ताजमध्ये पार्टी होती. तर त्यावेळेला बायकोला मला सांगितलं, अंदर जाना, खाना खाए बगैर जाना नाही, सांगायचं ते. ही वॉज अ व्हेरी, म्हणजे ती फॅमिलीच छान. इवन त्यांचा मुलाच्या चित्रपटात मी काम केलं, तोही तसा सॉफ्ट. आणि माणसानी एकच ठेवायचं. माझी बायको काही वेळेला ती काय करते, वय झालं हे लक्षात घे. म्हणलं वय जरी झालं असलं तरी इथे मी तरुणच आहे अजून. आणि म्हणजे काय, म्हणजे तरुण आहे म्हणून बायकांच्याकडे असं सारखा बघत नाही राहत. म्हटलं तरुण आहे म्हणजे आता माझे काही शारीरिक प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे जसं घोड्यावरनं दोनदा पडलो क्रांतीमध्ये, लडके बापसे बडके मध्ये, तर गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे, मसल प्रॉब्लेम आहे. वयवर्ष 86ला प्रॉब्लेम्स असतातच. पण तुमच्याकडे बघून बिलकुल वाटत नाही सुधीरजी की तुमचं वय 86 असेल. म्हणून देवानंद माझ्या आतमध्ये आहे. आणि तो जरी मी देवानंद सारखी ऍक्टिंग नाही करू शकलो, पण रोमॅन्टिक मी पहिल्यापासून आहे. वा. आणि रोमॅन्टिक म्हणजे रोमॅन्टिक चित्रपट आवडतात, गाणी आवडतात. आणि आम्ही दोघंही जण नवरा बायको. बायकोला गाण्यांची भयंकर संगीताची आवड आहे, मलाही आवड आहे. आणि आमच्या घरी तुम्हाला आश्चर्य वाटेल, ठाण्याच्या आमच्या घरी
व्हायोलिन वादक व्हॅन शिपले माझ्या काकांचे मित्र, त्याच्यानंतर रणदिवे म्हणून होते, वॉज ए कथक डान्सर, माझ्या आईचे चुलत चुलत भाऊ, हे लोक यायचे. त्याच्यानंतर AB शहा, त्याच्यानंतर तुमचे ह.रा. महाजनी, रॅडिकल ह्युमॅनिस्ट पार्टीला फॉलो करणारे जे लोक होते ते आमच्याकडे यायचे. त्यामुळे संगीत सुद्धा आमच्याकडे असायचं. त्याच्यानंतर फिलॉसॉफिकल गोष्टी पण चालायच्या. त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी कानावर पडल्यात. त्याच्यात मास्टरी काय मिळवू शकलो नाही, पण ॲक्टिंगमध्ये थोडाफार एका हद्दीपर्यंत पोचलो होतो. आणि साईबाबा करता फिल्म वर्ल्ड म्हणून एक मॅगझिन होती, त्याच्यामध्ये मला अवॉर्ड मिळालं होतं आणि ते एका मोठ्या नटाच्या हातून मिळालं होतं आणि त्याचं नाव होतं राज कपूर. हो. आणि गमतीची गोष्ट अशी की क्रांतीचं शूटिंग करत असताना, शूटिंगमधनं परत येताना राजकमलला प्रेमनाथचा मुलगा तो म्हणाल जरा मामाजी को मिलके आते हैं. मैं कहा चलो, आणि गेलो. आतमध्ये गेलो, राज कपूर बोला अरे बाबा आई आहे. अरे म्हटलं ह्या माणसाला अजून लक्षात आहे. म्हणजे इतका रिस्पेक्ट दिला सगळ्यांनी बाबांच्या रोलमुळे. शम्मी कपूर, शशीजी, इवन ऋषी, आज ऋषी कपूर नाही आहे आपल्यामध्ये, पण हे लोक. एकदा चाललो होतो, गाड्या अशा पॅरलल होत्या आणि मी चाललो होतो स्टुडिओला आणि हा चेंबूरला घरी चालला होता. त्याने हे केलं, अरे सुधीर जी कहाँ जा रहे हो? मैंने कहा शूटिंग में जा रहा. अरे आज इतवार है, शूटिंग कहाँ जा रहे हो? घर चलो, अच्छा खाना वाना खाएंगे. म्हटलं नको, मला जाऊ दे, माझं काम करू दे. आणि तुम्हाला सांगतो, हे सगळे कपूर फॅमिली साई डिव्होटीज आणि खूप रिस्पेक्ट दिला ह्या लोकांनी. शम्मीजी सुद्धा उठून उभे राहिले होते. डबिंगला गेलो आणि शम्मीजींचं डबिंग माझ्या नंतर होतं आणि मी कलकत्त्याचे फेमस आर्टिस्ट कोण, त्यांचं डबिंग करता मला बोलवलं होतं, ते मी केलं होतं. तुम्हाला सांगतो ना, एक फार मजेदार प्रसंग आहे. डबिंग करता मी फिल्माला डबिंग थिएटरमध्ये गेलो, तर जो डबिंग करून घेणार होता तो असिस्टंट आला होता. मग चल यार डबिंग करते. तिथे एक माणूस बसला होता, म्हणाला अरे इनको पहचाना क्या? बोले कौन है ये? कमाल है, साई बाबा का किरदार यांनी केला होता, यांची भूमिका यांनी केली होती. हिंदीमध्ये बोलला, इन्होंने किरदार किया था वो. तो माणूस उभा राहिला. बाबा माफ करना, तो विलन होता रणजित. सुधीरजी, असं म्हणतात की भक्तीमध्ये शक्ती असते आणि आपल्याला असं वाटतं की ही नवीन पिढी जी आहे ती देवभक्त नाही आहेत किंवा देवाचं काही फारसं करत नाही आहेत, डिजिटल ह्याच्याकडे फार वळत आहेत आणि आता जे घरातलं शिक्षण असतं, संध्याकाळ झाली की परवाच्या म्हणा हे वगैरे, ते आता काही पाळत नाहीत ही मुलं. असं असतानाही अनेकदा आपण बघतो हजारोच्या हजारो झुंडीने अशी पालख्या जात असतात. आपली साईबाबांची पालखी असते, शिर्डीपर्यंत चालत जातात आणि चालत वाजत गाजत भजनं म्हट नवीन पिढी सुद्धा जाताना दिसते आपल्याला. एकदा अशीच एक पालखी चालली होती, सगळे चालत चालले आणि छान अशी कॉलेजमधली मुलं वगैरे ही चालली होती. म्हणजे ते बघून बरं वाटलं की नवीन पिढी सुद्धा एवढीच भक्ती करते पूर्वीच्या पिढी इतकी. परंतु मला एक गोष्ट बघितल्यानंतर मन थोडंसं खिन्न झालं. मी जवळ गेले आणि त्यातल्या एक 4-5 मुलांना म्हटलं की तुम्ही साईबाबांना भजता का? हो हो हो, आम्हाला खूप देवभक्ती आहे, साईबाबांबद्दल आदर आहे, आम्ही त्यांना खूप भजतो. मग तुम्हाला सगळ्या साईबाबांच्या आरत्या वगैरे पण येतात? हो म्हणायला लागले, येतात. परंतु हे बोलत असताना त्या मुलांच्या हातात चिलीम होती आणि ते चिलीम ओढत होते. तर मला ते बघून थोडीशी खंत वाटली की हे देवाचे भक्त आहेत म्हणतात आणि चिलीम ओढतायत. म्हणून मी त्यांना विचारलं की तुम्ही साईबाबांचे भक्त आहात, तुम्ही स्वतःला म्हणवता, आणि तुम्ही चिलीम कसं ओढताय? त्यावर त्या मला मुलांनी उत्तर दिलं
की साईबाबा पण चिली मोडायचे. तर या विषयावर तुम्हाला काय वाटतं? साईबाबांचा काळ वेगळा होता. साईबाबा कुठला धर्म पाळत असत, कुठला नाही, ते कुठून आले, कुठून गेले, काय कसं मोठे झाले माहीत नाही. परंतु एक गोष्ट, चिलं मोडायचे, पण तो काळ वेगळा होता. पण जुन्या काळात जे आपण संध्याकाळी संस्कृतचे श्लोक बोलतो, परोच्या बोलायचे पूर्वीचे मुलं, ते आता राहिलेलं नाही, कारण कॅल्क्युलेटर्स आले, त्याच्यानंतर नवीन नवीन इन्स्ट्रुमेंट्स आली. त्याच्यामुळे सध्याचे जे युवक जनरेशन आहे, यंग जनरेशन आहे, ते ह्या गोष्टींचं हे करत नाही, ते म्हणजे त्याला फॉलो नाही करत. पण चांगल्या गोष्टी घ्यायला पाहिजेत. बाबा चिलं मोडायचे म्हणून आम्ही चिलं मोडतो, हे चुकीचं आहे. काय आहे, बाबा नॉनव्हेज पण खायचे, पण हा वैयक्तिक प्रश्न आहे प्रत्येकाचा. आता तुम्हाला सांगायचं तर आमचे दिग्दर्शक होते, त्यांचा मुलगा मुस्लिम होते. त्यांचा मुलगा सकाळी लवकर उठायचा, स्नान करायचा आणि गणपतीच्या मंदिरामध्ये जायचा. त्यांनी कधी नमाज नाही पडला, नॉनव्हेज खायचा नाही. हा वैयक्तिक प्रश्न आहे. कित्येक माझे ब्राह्मण मित्र नॉनव्हेज खाण्यात मास्टर आहेत. वैयक्तिक प्रश्न. सांगायचा मेन मुद्दा हा की चांगल्या गोष्टी घ्याव्यात, वाईट तेवढ्या टाकून द्याव्यात, त्याज्य सोडून द्याव्यात. आता तुम्हाला सांगायचं म्हणजे बाबांनी जे सांगितलंय ते सगळ्यात महत्वाचं आहे. ते बाबांच्या आवाजातच सांगा ना. आता ते संवाद तर नाही, अगदी जे मनात येईल असं जे काय सांगायचंय तरुण पिढीला, ते असं तुम्ही बाबांच्या भूमिकेत जाऊन सांगा, त्याचा परिणाम जास्त होईल असं वाटतं. देखो, आज का जमाना अलग जमाना है. जिन दिनों ये सारी चीजें नहीं थी तो क्या करते थे? पढ़ाई करते थे, और जो बड़े लोग रहते थे उनके पैर छूते थे. आजकल बच्चे लोग माँ बाप की तरफ देखते भी नहीं. पढ़ाई लिखाई हो गई, माँ बाप ने सब कुछ दे दिया, उसके बाद चल दिया. नहीं, ऐसा नहीं. अपने माँ बाप को देवता समान मानो, उनको प्रणाम करो, उनकी इज्जत करो. आणि हे जर केलं आत्ताच्या जनरेशननी तरच पुढे चांगलं होईल. आईबाप म्हातारे झाले की त्यांना वृद्धाश्रमात पाठवून द्यायचं, त्यांच्याकडे बघायचं नाही, अत्यंत चुकीचं आहे. आई वडील हे देवासमान असतात. आणि बाबा नेहमी सांगायचे, जो आया है वो तो जाएगा, लेकिन जो है उसकी तो इज्जत करो. आणि बाबांचं हेच सांगणं होतं. हिंदू आला अल्लाह मालिक, मुसलमान आला रामजी भला करेंगे. इबादत करनी है तो पहले अपना काम करो, वही इबादत है, वही नमाज है. और मुसलमान का मतलब है मुसलमान, जिसका ईमान मुसल है वो मुसलमान सही ढंग से है. आता माझे कितीतरी असे मुस्लिम मित्र आहेत. रऊफ रईस माझ्याबरोबर आर्किटेक्चरला होता. त्याला म्हणलं नमाज पढ़ते हो? हाँ यार पढ़ता हूँ, एक बार सुबह पढ़ लेता हूँ, 5 बार पढ़ना बड़ा मुश्किल है. दिल साफ है तो इबादत करने की भी जरूरत नाही. आणखीन एक गोष्ट, त्याचा मुलगा शिकून सवरून फ्रेंच नाटकांमधून काम करतो. तर कितीतरी असे आर्टिस्ट आहेत ज्यांनी गांधीचा रोल केला,
त्याचे वडील कच्छी. आणि सांगायचा मेन मुद्दा काय, तुम्ही माणूस म्हणून माणुसकीला जपा. भारतात तुम्ही जन्म घेतला, तुम्ही योग्य रीतीने भारतीय बना. मी मराठी आहे, आय एम फ्रॉम कर्नाटका, आय एम चेन्नई, तामिळनाडू. अरे बा, आहेत ते सगळे भारतात आहेत ना. तुम्ही अशा वेगळे वेगळे राहिलात तर कोणतरी परदेशातला येईल आणि तुमच्यावरती रूल करायला लागेल, जे ब्रिटिशांनी केलं. कारण तुम्ही वेगळे वेगळे राहायचे. तुम्ही एक असाल तर ती ताकद आहे. कुठल्याही जॉईंट फॅमिलीमध्ये सगळे एकत्र असतात त्यावेळेला एक तऱ्हेची ताकद असते. पण आता काय, कामाच्या निमित्ताने सगळे वेगवेगळ्या ठिकाणी जातात, त्याला काही इलाज नाही. वेळच अशी आलेली आहे. पण बाबा जे सांगतात, एकात्मता ही मूळ आहे, माणुसकी ही मूळ आहे. अच्छा बनो तो सब कुछ भला हो जाएगा, अल्लाह मालिक. आणि बाबांनी एकच सांगितलं, माणुसकी जपा. चांगला माणूस बनायचा असेल, दिसायला सुंदर असलं पाहिजे असं काही नाही, मन सुंदर पाहिजे. सध्या हा जो वाद चाललेला आपण सगळीकडे बघतोय, नागपूरमध्ये जी दंगल झाली 3-4 दिवस हिंदू मुस्लिम त्याच्यामुळे, आणि शिवाजी महाराज आणि अफजल खान, संभाजी महाराज आणि औरंगजेब, हे जे काय चाललेले आणि गडेमुदे सगळे उकरून काढतायत, तर याविषयी तुम्हाला काय वाटतं? किंवा तुम्हाला हे जे राजकारण चाललंय ते बघून तुम्हाला, तुमची इतकी ओजस्वी वाणी आहे, तुम्ही सांगितलात अधिकार वाणीने, तर त्याचा खूप फरक होईल. तुम्हाला वाटलं नाही का कधी की आपण राजकारणात जावं आणि याविषयी बोलावं? मी राजकारणापासून 10,232 मैल पेक्षाही लांब आहे. आपवाल्यांच्या इथल्या एका रिप्रेझेंटेटिव्हनी, त्यांचा रिप्रेझेंटेटिव्ह होता की कोण होता माहित नाही, त्यांनी विचारलं आपके लिए दिल्ली से फोन आया था, आप साउथ बॉम्बे से इलेक्शन लढो. मी म्हटलं बाबा, मी राजकारणापासून दूर आहे. आज आपण मोठमोठी नावं घेतो, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शाहू महाराज, शहाजी राजे. अहो, ही नुसती नावं नाही, त्यांनी जे कार्य केलं, त्यांनी जी कामं केली ती लक्षात घ्या. त्याच्यावरनं भांडण तंटे. अहो, तर कबरीत गेलेला माणूस गेला, संपला. जो आया है वो जाएगा, हे बाबा सांगून गेलेले आहेत. ज्या लोकांनी कुकर्म केली त्याची फळं त्यांनी भोगली त्याच वेळेला. त्यांची नावं घेऊन कशाला राजकारण करायचं असं मला वाटतं. पर्सनली, वैयक्तिकरित्या मला जर विचारलं तर मी असं सांगेन की तुम्ही तुमचं जीवन चांगल्या रीतीने जगा आणि दुसऱ्यांना जगू द्या. अहो, नुसते मोठमोठे होर्डिंग्ज लावून आणि मोठमोठ्या सभा घेऊन समाजाचं भलं होत नाही. समाजाचं होत नाही, पण त्या राजकारण्यांचं होतंय ना. इमल्यावर इमले त्यांचे चढतायत ना, ते चढवत, पण त्याची फळं त्यांना नंतर भोगावीच लागतील, हे निश्चित आहे. हे माझं वैयक्तिक मत आहे. आमचं जे जीवन चाललंय ते कष्टाचं जीवन आहे. आज जे कोणी मोठे झालेत, म्हणजे आज अंबानींचं नाव घेतलं तर मुकेश अंबानीच्या वडिलांनी पेट्रोल पंपावरती काम केलेलं आहे आणि ते स्वतःच्या हुशारीने आणि काही लोकांच्या मार्गदर्शनामुळे पुढे गेले, मोठे झाले. त्यांनी लग्नात एवढा खर्च केला, यांनी दुसरे कोणतरी आले त्यांनी खर्च न करता इतकी लग्न लावली. अरे, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. दुसऱ्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये तुम्ही काय रस घेता? तुम्ही समाज नेते आहात, राजकीय नेते आहात, तर समाजाचं भलं करण्याकरता काहीतरी करा. मला तर आठवतो तो दिल एक मंदिर चित्रपट आठवतो. आणि तुम्हाला सांगतो, जेवढे म्हणून नटमंडळी आहेत किंवा हे आहेत कलाकार, हिंदीतले, मराठीतले, असे कितीतरी असे आहेत की जे
स्टेजवर जायच्या अगोदर पाया पडतात, तसं आम्ही चित्रपटाला सुरुवातीला, आता नाही, कॅमेराला पाया पडायचो, दिग्दर्शकाच्या पाया पडायचो. हल्लीचे जनरेशन ते काम करत नाही. अरे ते दिग्दर्शक हा अधिकारी आहे तिथला, तो जे करेल ती पूर्व दिशा, त्यांनी मनात आणलं तर तुमचं कापून फेकून देईल काम. सांगायचा मेन मुद्दा काय, मनानी आणि वागणुकीने सुंदर बना. आता माझ्या घरचंच उदाहरण घेतलं तर माझी बायको सांगते, कशाला उगीच तिकडे हे करते ते करते, आपलं काम करायचं आणि घरी यायचं. सुधीरजी, अगदी कार्यक्रम सुरू झाल्यापासून, मुलाखत सुरू झाल्यापासून मी प्रत्येक 4 वाक्याच्या नंतर हे ऐकते, माझी बायको असं म्हणते, माझ्या मिसेसने असं सांगितलं, ती असं म्हणते. किती वेळा तुम्ही त्यांचा रेफरन्स घेतलात. तर मला वाटतं आता तुम्हाला एक मी सुखद धक्का देणार आहे. धक्का द्यायच्या अगोदर एक गोष्ट मी सांगणार. हा, काय? माझ्या बायकोमुळे मी साईबाबांचा रोल ऍक्सेप्ट केला. बघा, पुन्हा तुमची बायको, आता मला राहतच नाही. आणखीन एक गोष्ट सांगतो, अनेक चुकीच्या गोष्टी करत असताना तिने मला थांबवलं. तिने नुसतं सोशॉलॉजी आणि सोशल वर्कच्या डिग्र्या नाही घेतल्या, MA, तर ती खरोखर चांगल्या पद्धतीने मला काही गोष्टी सांगायची. आणि MA मा, आणि मा म्हणजे आई म्हणून तिने तिचं कर्तव्य माझ्या मुलाकरता पार पाडलं. आणि त्याच्याकरता मी नेहमी तिला सांगतो, तू होती म्हणून मी इथपर्यंत पोचलोय, नाही तर पोचलोच नसतो. ती आहेच. बघा, सुहास वंदना आलीत. हो, आइये सुहास मॅडम. ही येणार माहितीच नव्हतं. ते सरप्राईज होतं तुमच्यासाठी. मला तर म्हणाले ती तू एकटाच जा. आली. मंडळी, सुखी कुटुंबाच्या काय कल्पना असतात मला माहित नाही, पण गेली कित्येक वर्ष मी या दोघांना पाहते. एकमेकांसाठी एकमेकांबरोबर कायम असतात ते. आणि ताईंचं नाव सुहास, तर त्या हमेशा नेहमी हसत असतात. त्यांचा चेहरा नेहमी हसत असतो. तर आता थोड्या त्यांच्या गप्पा आपण ऐकूया. अरे वा, आज जो इंटरव्ह्यू अमृता मॅडमनी घेतलेला आहे फार छान, मी ऐकते. मला कल्पनाच नव्हती अमृताजी बोलवणार आहेत तुला म्हणून. मला बोलवलं आपल्या लग्नाला. मी तुला नाही सांगितलं होतं. हो, पण मी तुझी पाठ कशी सोडणार? 52 वर्ष पाठीशी आहे तुझ्या. पाठीशी नाही, बरोबर आहे, हो की नाही? सगळेजण म्हणतात आपल्याला यू आर मेड फॉर इच अदर, तसं आहे. आणि त्यामुळे आपल्या संसाराचं गाडं चाललंय छान. आज गंमत काय माहितीये का, दामोदर हॉलला एक नाटक होतं आणि त्या नाटकाच्या ठिकाणी ही हिच्या मावस भावाला भेटायला म्हणून आली. काही हिच्या मावशींनी काही पदार्थ दिले होते ते नेण्याकरता वरळीहून, आणि ते आले आणि त्यांनी ओळख करून दिली. आणि मी हिच्याकडे बघितलं, काय कोण लांब सडक केस, स्माईल. आता जाऊ दे ग, वय झाल्यानंतर होतात काही काही गोष्टी. लांब सडक केस, बोलके डोळे. आणि नंतर त्यांनी ज्या वेळेला ओळख करून दिली की MA सोशॉलॉजी, MA सोशल वर्क, तर म्हटलं ही खूप शिकलेली आहे. आणि तो म्हणाले एवढं असून सुद्धा हिचं लग्न नाही जमत असं मला सांगितलं. म्हटलं लग्न नाही जमत? अशा मुलीशी कोण लग्न करायला तयार नाही? म्हटलं बघूया. पुढे काही काळ गेला आणि मग मी हिच्या मावशीला सांगितलं, म्हटलं मला सुहासिनीशी लग्न करायचं आहे.
आणि मग सगळं ते झालं आणि जमून आलं आणि गेली 52 वर्ष चढ उतार आले संसारात, अनेक चढ उतार आले आणि यांचं करिअर हे अनसर्टन्टी टाईप असल्यामुळे खूप प्रॉब्लेम्स आले. पण साईंनी आम्हाला खूप मदत केली आणि करतायत. जेव्हा जेव्हा काही प्रॉब्लेम्स किंवा काही डिफिकल्टीज येतात तेव्हा तेव्हा ते आमच्या मागे उभे राहून आमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात आणि आम्ही मजेत आयुष्य जगतोय. आणि याच्या पुढे साई मार्ग दाखवतात. आणखीन असंच आमचं आयुष्य आनंदात पुढे मजेत सुखात शांतीत जावं अशी साई चरणी प्रार्थना करते मी. तुम्ही जी आता इच्छा व्यक्त केली, मी सुद्धा तीच इच्छा व्यक्त करते की तुम्ही असे सुखात आणि आनंदात राहा. थँक्यू अमृता. धन्यवाद. साई चरणी हीच प्रार्थना की तुमचंही आयुष्य सुखात आनंदात आणि असंच भरभराटीचं राहू दे. बाकी आभारी आहे अल्लाह मालिक.